विकी स्पोर्ट कुकचे विपक्ष ओमसाई पडघे. चला पारदे आता फिल्डिंग लावून घ्या. जे काही जाता झालं ते गेलं. आता पुढे आपल्याला काय करायचं त्याकडे लक्ष द्या. कारण पहा जीवनामध्ये मित्रांनो वेळ ही फार महत्वपूर्ण असते. किंवा एखाद्या वेळी आपल्या आयुष्यातून जर ती चांगली वेळ जर निघून गेली तर आपण त्या जीवनामध्ये काही करू शकत नाहीये. 4 ओव्हरची मॅच आहे. त्यामध्ये आता 3 चेंडू आता मात्र या ठिकाणी जांभूलपाडा संघाला कमी खेळण्यासाठी मिळतील. कारण 3 चेंडूची पॅनल्टी या ठिकाणी दिलेली आहे आयोजकाच्या वतीनं. आणि नवीन नियमानुसार पहा तुमच्याकडे जर खेळाडू कमी असतील तरी सुद्धा तुम्हाला 2 जे क्षेत्ररक्षक आहेत ते मात्र तुम्हाला कंपल्सरी डीप मध्ये खेळावं लागतील. चला म्हणताना की थेंबे थेंबे तलेसाच्या आणि आता मात्र एका एकाने आता मात्र संघ कम्प्लीट झालाय जांभूलवाडा. लक्षात घ्या जांभूळपाडा संघ जेव्हा फलंदाजीसाठी येईल तेव्हा त्यांच्या डावामध्ये शेवटचं षटक 3 चेंडूंचं असणार आहे. आणि यापुढे लक्षात सुद्धा जे पुढील जे संघ खेळणार आहेत त्यांच्यासाठी ही महत्त्वपूर्ण सूचना आहे. जर एखादा संघनायक नाणेफेकीसाठी वेळेवरती आला नाही तर 3 चेंडूची पॅनल्टी असेल. आज सर्व जे रूल आहेत ते आता भोकरीकरांचे आहेत मित्रांनो. म्हणजे सौदी अरेबियामध्ये सुद्धा एवढे कडक नियम नाहीत मित्रांनो. ते कडक नियम आता मात्र या स्पर्धेमध्ये लागू असतील. आज किसी को भी बख्शा नहीं जाएगा. चले खेल की शुरुआत करनी है. शाहिद खान पहली गेंद का सामना करने के लिए तैयार होते हुए और गेंदबाजी के लिए विशाल पाटिल. नॉन स्ट्राइकर से इन पर अहमश बलेरे. ये भी गो पहली गेंद बढ़िया गेंद बिल्कुल जड़ में सटीक यॉर्कर के साथ शुरुआत और रनआउट का मौका उत्पन्न हो रहा था. डायरेक्ट हिट नहीं कर पाए और डॉट बॉल के साथ शुरुआत. वंडर बॉय पीटीसी मिस्टर सिरीज मॅन बबलू पाटील यांचं शुभागमन झालेलं आहे. त्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती येऊन असताना आपण नवा आणि या भोकरी गावाच्या या स्पर्धेचं या ठिकाणी शोभा वाढवा. वेलकम. सुरुवात विशाल पाटीलने केली. पहिल्या चेंडू पाहू शकेल या ठिकाणी डॉट. चांगली सुरुवात अजय बनू शकते पॉवर प्लेच्या खेळामध्ये. जहां बहुत ही अद्भुत गेंद के साथ शुरुआत की है और इस बार स्लॉक स्वीप करने का प्रयास था शाहिद का लेकिन चूक गए. एक और अच्छी गेंद अच्छी लाइन ऑफ स्टंप के थोड़ा सा बाहर रखा और बीट किया है शाहिद को. जबरदस्त या ठिकाणी वेगावरती स्वार आहे विशाल पाटील. आणि हे सर्व खेळाडू जे आपण पाहतोय सुरेश पारदीच्या अगदी छायाछत्रामध्ये या ठिकाणी घडलेले आहेत. आणि काय सुरुवात करतोय एक अनुभवी फलंदाज शाहिद खान आणि त्या फलंदाजाला मात्र बॅक टू बॅक 2 चेंडूवरती या ठिकाणी बीट केलंय. इस बार बल्ले पर लगी है लेकिन इनसाइड एज और निकल जाएगी बाउंड्री के बाहर. लकी चौका. चेंडूमध्ये खराबी नव्हती परंतु कुठेतरी बॅटची हलकीशी कडा पाहिली आणि तदनंतर पाहू शकाल चेंडू अगदी लॉंग स्टॉपच्या दिशेने निघून गेला. 4 धावांची भर पडली आणि 4 धावांना मात्र शाहिद आणि संघाचं मात्र या ठिकाणी खातं खोलतोय. विशाल एक बार फिर से इस बार हवा में खेल दिया है. थोड़ा मिस टाइम स्ट्रोक है लेकिन नो मैंस लैंड में. फील्डर दूर से पहुंचते हुए विजय पारदी तब तक दूसरे के लिए पलटते हुए बल्लेबाज और 2 रन्स कंप्लीट. थोड़ा स्ट्रगल करते हुए नजर आए हैं अभी तक इस ओवर में शाहिद खान. गेंदबाजी बहुत ही उम्दा कर रहे हैं विशाल. 2 रनों से स्कोर आगे बढ़ता हुआ बीसीसी बोरीवली का 6 रन बिना किसी नुकसान के. सुरुवात थोडीशी संत झाली होती परंतु त्याच्यानंतर आता धावाचा वेग या ठिकाणी वाढवण्याचा प्रयत्न करतो. आणि खास आपण जर पाहिलं तर फलंदाजांसाठी पॉवर प्लेमध्ये एक संधी असते. तुम्ही जर गॅप शोधले गेले इनफिल्डला जर बीट करत राहिले तर तुम्ही धावा वेगानं जोडू शकता. आणि तोपर्यंत शाहिद खान करत असताना मिड ऑफ शॉट डोक्यावरून चेंडूला मात्र उडवला आहे आणि चेंडू लँडिंग झाला लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे 6 धावांसाठी षटकार. बहुत ही अच्छा स्ट्रोक किया शाहिद खान के बल्ले से. हालांकि ऐसे लगा कि उन्होंने मिड ऑफ को क्लियर करने की ही कोशिश की थी लेकिन टाइमिंग इतनी अच्छी रही कि गेंद बाउंड्री के सीधे बाहर जाकर गिरी है. मैक्सिमम पहला सिक्सर इस मैच का शाहिद खान के बल्ले से. वैसे शाहिद खान बहुत अच्छे फॉर्म में है इस सीजन में. ग्राम पंचायत प्रीमियर लीग में भी बल्ला बोला था, एक अर्धशतक जड़ा था.
अच्छी गेंद, इस बार रफ्तार में थोड़ा सा बदलाव, लेंथ को भी हल्का सा खींचा था, बीट किया और इसके साथ ही ओवर की समाप्ति। अच्छी नोकझोंक रही है पहले ओवर में। रन संख्या 12 बिना किसी नुकसान के। म्हणजे आपण या ठिकाणी म्हणू शकतो की दोन्ही टीमचा खेळ इथे मात्र समान समान राहिलाय. कारण गोलंदाजा विचार आपण विशाल पाटीलचा केला तर त्याने 3 डॉट चेंडू ते हाताळले. बॅटरचा आपण जर विचार केला तर शाहीच्या बॅटमधून या ठिकाणी 12 धावा निघाल्या. चला वेळेचं भान ठेवायचं आहे. पहिल्या 15 मिनिटांच्या खेळामध्ये वेळेमध्ये तुम्हाला 3 षटके हाताळायचे आहेत. कारण आज मित्रांनो आपल्याला जास्तीत जास्त मॅचेस कव्हर करायचे आहेत. यासाठी सर्वांना नम्रतेची विनंती असेल की आपण वेळेला महत्त्व द्या. आणि यानंतर ओमसाई पडके विपक्ष विकीस्पट कुक्सी अशी लढत तुम्हाला पाहायला मिळेल. आणि दोन्ही सगळं चॅम्पियन राहिले ते असा सीझनचा विचार केला तर. और आज हम देख रहे हैं कि ज़्यादातर जो पड़गा टेनिस क्रिकेट के पावर हाउसेस है वो टीमें खेलने वाली है। अगला मैच भी काफ़ी बड़ा मैच है और ये मैच फिलहाल जो चल रहा है, इन दोनों के बीच में भी जब मैचेस होते हैं तो काफ़ी रोचक क्रिकेट देखने को मिलता है। ओम साई पड़गा टीम भी बेहतरीन प्रदर्शन कर रही है। कोशिम्बी के टूर्नामेंट को उन्होंने जीता था और विकी स्पोर्ट्स बुक से हमेशा एक बड़ी टीम रही है। इस सीज़न में भी 2 टाइटल्स उनके नाम हो चुके हैं, लेकिन बीसीसी अपने पहले टाइटल की तलाश में है। क्या आज इस सीज़न की उनकी वो प्रतीक्षा खत्म हो जाएगी, ये देखने वाली बात है। फिलहाल नया ओवर लेकर गेंदबाज सुरेश पारदी तैयार होते हुए। स्ट्राइक अहमद के पास, पहली बार स्ट्राइक पर है। पहले ओवर में कोई गेंद खेलने का मौका मिला नहीं। महत्वपूर्ण भूमिका रहेगी अहमद की। उनका बल्ला यदि बोलता है तो फिर हम देखते हैं कि गेंदबाजों की बोलती ही बंद कर देते हैं। समय का ख्याल रखिए प्लीज सुरेश पारदी। लंबा बॉलिंग रनअप। 6 खिलाड़ी सर्कल के बाहर रखे जा सकते हैं इस टूर्नामेंट के नियमों के अनुसार, क्योंकि पावर प्ले खत्म हो चुका है। एक शॉट थर्ड मैन, एक शॉट फाइन लेग, एक बैकवर्ड पॉइंट और 6 खिलाड़ी बाउंड्री पर। पारदी चले, लेफ्ट आर्म और द विकेट। बैक ऑफ लेंथ, अच्छी गेंद थी। बैकफुट पर ढकेला बल्लेबाज को, हल्के हाथों से खेला है और सिंगल लेकर अपना खाता खोलते हुए अहमश। हो निश्चितपणे चांगला चेंडू होता. थोडासा उचली किनार होता आणि शेवटच्या षटकाला मात्र त्या ठिकाणी आयमशने मात्र त्या चेंडूला सन्मान देण्याचा प्रयत्न केला. आणि तसं जर पाहिलं तर आपण जांभूळपाडा संघाला सुद्धा आज विसरू शकणार नाही आहे. डीबी स्पोर्ट करूनची ती स्पर्धा आणि त्या स्पर्धेवरती नाव कोरलं. जी हाँ, खासतौर पर सलामी बल्लेबाजों ने तो कमाल का प्रदर्शन किया था। वैभव लिए और विजय पारदी सेमीफाइनल फाइनल दोनों मुकाबलों में उन्होंने 70+ पार्टनरशिप्स किए थे। बहुत ही बढ़िया फॉर्म में रहे थे, लेकिन हर टूर्नामेंट अलग होता है। ये टूर्नामेंट अलग है। मोकरी गांव में अब पहुंची है टीमें। उछाल लेती हुई गेंद सीधे फील्डर के पास, यहां पर मौका बना है। ओहो हो, खराब थ्रो। आसान सा मौका था। बहुत बड़ी गलतफहमी दोनों बल्लेबाजों के बीच में, बहुत बड़ा मिक्सअप हुआ था, लेकिन उसका फायदा नहीं उठा पाई है जांभूळपाडा टीम। करण होता त्या ठिकाणी. या करणच्या माध्यमातून ही चूक घडली गेली. आयमेश किंवा शाहिद दोघांपैकी एक फलंदाज जरूर त्या ठिकाणी बाद होऊ शकला असता. एक संधी निर्माण केली होती सुरेश पारदीनं, परंतु कुठेतरी मात्र या चुका घडल्या गेल्या. कारण एक छोटी छोटी चूक सुद्धा मात्र तुमच्या संघाला कधी कधी भरपूर महागात पडत असतं आणि त्याचा भुर्दंड मात्र तुम्हाला कदाचित या ठिकाणी या सामन्याच्या माध्यमातून मात्र भोगावा लागू शकेल. कारण पहिल्यांदा आपण जर विचार केला अजय, तर सुरुवातीला तुम्हाला 3 चेंडूची पॅनल्टी आहे आणि जर अशा प्रमाणे चुका जर झाल्या तर मात्र कदाचित तुम्हाला या स्पर्धेची तब्बल वर्षभर वाट पाहावी लागेल. परंतु सुरेश पारदे आहे, वापसी करण्याचा प्रयत्न तो जरूर करेल. दिग्गज खिलाड़ी आमने सामने है। घुमा दिया है इस बार अहमश ने। ऊंचाई काफी है और दूरी भी मिलेगी। शानदार छक्का। पाहू स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून आणि ओमकार फक्त चिडला मात्र त्या ठिकाणी पाहत राहिला. सुरेश के पेस का अच्छा इस्तेमाल किया है। स्कोर बढ़ता हुआ 20 रन बिना किसी नुकसान के। एक और लंबा हिट इस बार सामने, लॉफ्टेड ड्राइव, लॉन्ग ऑफ के फील्डर है। ओहो, बढ़िया एफर्ट, लेकिन क्या बाउंड्री के बाहर गए हैं। जी हां, एक और मैक्सिमम, एक और सिक्सर।
आय थिंक कदाचित षटकार किंवा मात्र या ठिकाणी सिक्सर तो सेव्ह करू शकला असता, परंतु जर तरच्या गोष्टी आहेत, जर तरला मात्र या ठिकाणी महत्त्व नसतो क्रिकेटच्या खेळामध्ये. परंतु बॅक टू बॅक दुसरा सिक्सर मॅचच्या बॅटमधून निघाला. पुन्हा पाहू शकतो या ठिकाणी शॉर्ट पिच बॉल ऑन साईडला टर्न करण्याचा प्रयत्न चेंडू त्याला मिड विकेटला फिल्डर डीपमध्ये पाहायला मिळत आहेत. सिंगल धाव मात्र त्या ठिकाणी पूर्ण केली गेली आणि धाबा मात्र या ठिकाणी पाहतो की वेगाने येत आहेत आणि चांगली पार्टनरशिप सध्या आपण पाहतोय BCC बोरी सगळ्या वतीनं शाहिद खान आणि एमएचच्या माध्यमातून 27 धावा फलकावरती लागल्या गेल्या. दुसरा षटकाचा केला तरी प्रगती पथावरती आणि आतापर्यंत 5 लिगल बॉलमध्ये सुरेश पारदीने 15 धावा खर्च केल्या. मागणा स्पेल आपण या ठिकाणी म्हणू शकतोय, कारण आपण सुरेश पारदीकडून ही अपेक्षा कधी बाळगत नसतो, परंतु आज मागणा राहिलाय. आज ओमसाई पडगे संघ जो आहे तो मात्र प्रिन्स 11 या नावानं मात्र खेळणार आहे. प्रसाद रणपुरे या पुरस्कृत संघ इथे मात्र लावून अपील कॉर्बॅनसाठी, परंतु चेंडू बॅटमध्ये कुठला संपर्क नाहीये. अगर शेवटचा बॉल इथे आला डॉट आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर विदाउट लॉस BCC बोरिवली 27 धावसंख्येवरती सध्या खेळतोय. बहुत अच्छी शुरुआत है. टॉस गंवाया उन्होंने, पहले बल्लेबाजी के लिए कहा गया और उसका अच्छा स्वीकार किया है उस आमंत्रण का सलामी बल्लेबाजों ने. 2 सिक्सर्स अहमश के बल्ले से, 1 सिक्सर और 1 चौका शाहिद ने जड़ा है. प्रलेश मुरांजन का आगमन हुआ है. आपका हार्दिक स्वागत है. बिलकुल बिलकुल आम्ही कोसिंबीकरची स्पर्धा प्रलेश कधी विसरू शकणार नाहीये. मालिकावीर हा पारितोषिक मात्र त्या स्पर्धेमध्ये त्याने पटकावला आणि अजय आपण जेव्हा प्रलेशला पाहतोय तेव्हापासून आतापर्यंत तोच रुतबा त्याचा आहे, त्याच्या खेळामध्ये बदल झाला नाहीये. सबसे अच्छी बात यह है कि अपनी गेम को काफ़ी सीरियसली लेते हैं और ऐसे खिलाड़ी दर्शकों को भी काफ़ी पसंद आते हैं, होल हार्टेड क्रिकेटर्स. चलिए खेल को स्पीड अप करें. टीम श्रीराम स्पोर्ट जाम्बुलपाड़ा. स्ट्राइक अहमद के पास 27 बने हैं, अभी भी 12 गेंदें पारी में शेष है और करंट रन रेट के साथ आगे बढ़ते हैं तो 54 तक टोटल पहुंच सकता है. जाम्बुलपाड़ा टीम को 3 गेंदें कम खेलने को मिलने वाली है क्योंकि 3 गेंदों की पेनल्टी लगी है. वो पेनल्टी को ध्यान में रखते हुए गेंदबाजी करने की आवश्यकता है. किफ़ायती बॉलिंग की ज़रूरत है और उसके लिए विकेट चटकाने पड़ेंगे. अभी तक विकेट मिला नहीं है. ओमकार के हाथ में गेंद. प्रतिभाशाली युवा गेंदबाज जिन्होंने काफ़ी इम्प्रेस किया है इस सीझन में. हो आणि कालच त्याने 5 कंप्लीट केला एकविरा चषक सावधच्या स्पर्धेमध्ये. हो इथे मात्र पहा पुन्हा मात्र लेग ब्रेक टाकण्याचा प्रयत्न आणि अजय तूही ओमकारला पाहिल्यास की सुरुवातीला मात्र तो एक वेगवान गोलंदाज म्हणून त्यांनी आपल्या कार्याला सुरुवात केली, परंतु सध्या आपण पाहतो की स्विंगिंग चेंडूवरती तो आता सध्या कामगिरी करतोय आणि यशस्वी राहिलाय. रिस्ट स्पिनर बन गए, लेग ब्रेक गेंदबाजी करते हैं, मिश्रण करते रहते हैं अपनी गेंदों में, लेकिन जो स्टॉक बॉल है आजकल उनकी वो लेग ब्रेक गेंद बन गई है और लेग ब्रेक गेंदबाजी से उनको काफ़ी फ़ायदा मिला है, काफ़ी सफल साबित हुए हैं. जब तेज़ गेंदबाजी करते थे तो शायद इतने कामयाब नहीं थे, तो चेंज किया है उन्होंने अपने बॉलिंग में. ये बड़ी चुनौती होने वाली है. अब लेफ्ट हैंडेड बैटर उनके सामने है शाहिद खान. देखना है कि उनके विरुद्ध किस तरह से वो गेंदबाजी करते हैं. और क्विकर डिलीवरी, जहाँ इसकी कहीं ना कहीं उम्मीद भी की जा रही थी. उनको पता है कि लेग ब्रेक करेंगे तो वो अंदर की तरफ आएगी और कहीं ना कहीं शाहिद के रडार में आ सकती है. और वैसे भी शाहिद स्क्वेयर ऑफ द विकेट ऑन साइड में काफ़ी स्ट्रांग है, सामने भी अच्छा खेलते हैं, लेकिन मिड विकेट स्क्वेयर लेग की दिशा में तो और मजबूती के साथ खेलते हैं. तो अच्छी सोच की गेंदबाजी. जबरदस्त या ठिकाणी चेंडूच्या हाताने आपण पाहिली ओमकारच्या वतीनं. हो इथे मात्र थोडासा दूर ठेवण्याचा प्रयत्न केला. बचावात्मक गोलंदाजी सध्या आपण या ठिकाणी पाहत आहोत आणि पंचाच्या वतीने वाईटचा इशारा मात्र देण्यात आला. पहिली स्क्वेअर धाव ओमकारनं मात्र या ठिकाणी खर्च केली आणि काल उत्कृष्ट गोलंदाज अजय हा किताब ओमकारनं पटकावला. तब्बल 9 विकेट त्या स्पर्धेमध्ये त्याने प्राप्त केल्या होत्या. अलग अलग मैदानों पर अलग अलग प्रकार की चुनौती होती है. एक और विकेट डिलीवरी थोड़ी सी नीचे भी रही सीधे विकेट कीपर के पास. शाहिद लगातार बड़े बड़े शॉट्स खेलने का प्रयास कर रहे हैं, लेकिन काफ़ी फ्लैटर ट्रैजेक्टरी की तेज़ तर्रार गेंदबाजी की जा रही है. 2 बार बीट कर चुके हैं शाहिद को इस ओवर में. अभी तक अच्छा ओवर घटा है ओमकार का. 3 गेंदों में सिर्फ 2 रन खर्च किए हैं. स्कोर 29 रन बिना किसी नुकसान के. BCC बोरीवली टीम टॉस हारने के बाद पहले बैटिंग करती हुई इस मैच में. म्हणजे आपण म्हणू शकतो की एका बाजूला अनुभव आहे, दुसऱ्या बाजूला युवा टॅलेंट आहे, परंतु सध्या तरी आपण पाहतो की वर्चस्व आपण ओमकारचं या ठिकाणी पाहत आहोत. हो अजून एक चांगला चेंडू अगदी बॉडीला फॉलो केला त्या ठिकाणी. कुठल्या प्रमाणात त्या ठिकाणी चेंडू बॅटमध्ये संपर्क झाला नाहीये.
आणि पाहू शकला या ठिकाणी लेगबाच्या स्वरूपात या ठिकाणी सिंगल धाव पूर्ण केली. म्हणजे 2 षटकामध्ये ज्या धाबा खर्च केल्या होत्या सुरेश पारधी आणि विशाल पाटील, त्या धाबा आता रिकव्हर करण्याचा प्रयत्न करतोय ओमकार लिये. इट इज़ मोर अबाउट एप्लीकेशन दैन द एक्सपीरियंस. अनुभव से ज़्यादा आपका एप्लीकेशन महत्वपूर्ण रहता है क्रिकेट के खेल में. ज़रूरी नहीं कि आपके पास ज़्यादा अनुभव है तो आप ही की जीत होगी. युवा प्रतिभाशाली गेंदबाज इस ओवर में प्रभावित कर रहे हैं सभी को. फील्डिंग में थोड़ा सा बदलाव. ओहो, लंबा हिट लेना चाहते थे लेकिन कहीं ना कहीं बाउंस थोड़ा सा कम रहा है इस ओवर में. इस बार भी वही हुआ. इनसाइड एज लगा था. एमएस मिड विकेट के ऊपर से जाना चाहते थे लेकिन बात बनी नहीं. सिर्फ एक रन. धीरे धीरे स्कोर आगे बढ़ता हुआ 31. पहले 2 ओवर में 27 रन थे स्कोर बोर्ड पर. और जाबलपाड़ा टीम को जिस तरह का ओवर चाहिए था उसी तरह का ये ओवर अभी तक घटा है. हो, निश्चितपणे काय जबरदस्त मात्र या ठिकाणी टिसून मारा करतोय. कंजूशी गोलंदाजी आतापर्यंत त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. अजूनही मात्र पाहू शकेल या ठिकाणी या षटकातील शेवटचा बॉल शिल्लक आहे. सामना करेल शाहिद खान. लेफ्टमच्या अगदी चेंडू बाहेरून चाललाय. हा फास्ट रन होता परंतु लाईन थोडीशी चुकीची निवडली. एस्टाच्या स्वरूपात मात्र या ठिकाणी एक धाव त्यांनी खर्च केली. आणि ज्यावेळी ओमकार लेग ब्रेक टाकण्याचा प्रयत्न करतो, मला आठवलं की ज्याप्रमाणे एक गोलंदाज दानिश कनेरिया म्हणून होता इंटरनॅशनल पाकिस्तानचा तो गोलंदाज, आय थिंक हुबेहूब शैली अगदी त्याला मात्र सेम टू सेम आपण पाहतोय. ओ, इथे चॉप केलाय. थोडासा दूरवरून मात्र फटके खेळण्याचा प्रयत्न. छत्रशी विशाल पाटील वेगाने चालल्या. दोरीचा प्रयत्न झाला आहे आणि त्या प्रयत्नामध्ये फलंदाज या ठिकाणी बाद होऊ शकला असता परंतु पुन्हा मिस्टेक घडली. या चुका तुम्हाला टाळावं लागतील मित्रांनो. कारण आतापर्यंत पाहिलं तर बीसीसी बोरिवली संघाने एकही विकेट्स गमावलेले नाहीये. ही त्याची जमेची बाजू आपण म्हणू शकतोय. आणि कदाचित मात्र स्लॉग ओव्हरमध्ये इथे मात्र आक्रमणाला मात्र या ठिकाणी ते सुरुवात करू शकतात. 3 ओव्हरचा खेळ सफल झालेला आहे आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 34. म्हणजे या षटकामध्ये आपण पाहिलं तर फक्त आणि फक्त 7 धावा ओमकारने खर्च केला. जबरदस्त बाउन्स बॅक टीम श्रीराम स्पोर्ट जांभूळपाडा संघाचा आपण पाहतोय. जो विशाल पाटिल और सुरेश पारदी नहीं कर पाए वो एक युवा गेंदबाज ने करके दिखाया है. ज़बरदस्त काबिल तारीफ गेंदबाजी. खासतौर पर बायत के बैटर के विरुद्ध जिस तरह से उन्होंने तेज़ तर्रार गेंदबाजी की वो लाजवाब रही है. उनकी रणनीति बहुत सही रही. अब अंतिम 6 गेंदें पारी में शेष है. अगला मैच जिसका टॉस किया जाएगा इनिंग्स ब्रेक में, बिग मैच विक्की स्पोर्ट्स कुक से वर्सेस प्रिंस 11 ओमसाई पडघा. दरम्यान पाहू शकता या ठिकाणी किशोर जाधव यांचे पिताश्री अरुणजी जाधव यांचे ते शुभागमन दिलेले. त्यांचे सोबतीला सन्माननीय गोविंद कथोरे आणि संदीपजी पडवल यांचे इथे शुभागमन झालेलं आहे. मी तिन्ही मान्यवरांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती येऊन स्थान आपण व्हायचं आहे. आपल्या या ठिकाणी सरची स्वागत आणि विनंती असेल पहा भोकरी गावातील ढोले गावातील या ठिकाणी जर आजी माजी सरपंच, आजी माजी सदस्य, ज्येष्ठ वरिष्ठ नागरिक, समाजसेवक जर इकडे उपस्थित असतील तर सर्वांना एक विनंती करतोय की आपल्याच मुलांची स्पर्धा आहे, आपल्या गावातली स्पर्धा आहे. निसंकोचपणे सर्वांनी व्यासपीठावरती येऊन स्थान पण व्हा कारण आमचं व्यासपीठ सुद्धा खूप मोठं आहे. आपलं सर्वांचं या ठिकाणी आम्ही मनापासून हार्दिक स्वागत करतो. आणि या ठिकाणी पाहू शकाल मिस्टर गणेश गोरले भोकरी गावाची आणबान शान. विनंती असेल की आपण या व्यासपीठावरती आणि काय तो खेळ त्याचा राहिला कालच्या दिवसामध्ये. चला खेळायला सुरुवात करूया पारती. जास्त वेळ आपण घेऊ नका. म्हणजे आता मात्र निलेश खतुरे आणि नरेश भोकरे यांना त्यांचा विचार करावा लागेल की आपल्या संघामध्ये त्यांना प्लेइंग 11मध्ये ठेवायचं की नाही. शुरुआत तो दमदार रही पहले 2 ओवर्स में लेकिन पिछले ओवर में ज़्यादा रन्स आए नहीं है. भावेश के हाथ में गेंद. बॉलर लेंथ एलिवेशन प्राप्त नहीं कर पाए. तेज ट्रैवल हो रही है. बढ़िया फील्डिंग. विशाल लाइव वायर है फील्डिंग में और यहाँ पर मौका बना है. अब की बार चूकने वाले नहीं है सुरेश पारदी. बैट्समैन रन आउट होते हुए अहमश बलेरे. रनआउटच्या सुरुवात का होईना परंतु विकेट्स आली. जांभूळपाडा संघासाठी ज्या विकेटची फार गरज होती आणि ऐमेश मात्र या ठिकाणी बादून माघारी प्रयत्न. न्यू बॅटर जरार मुल्ला आलाय 3ऱ्या क्रमांकावरती. क्लासिकल बॅटर. थोड़ी सी चर्चा वहाँ पर सुरेश पारदी
कुछ तो बोल रहे हैं, थोड़ा सा हंसी मजाक स्लेजिंग भी होती है। और उन्होंने कहा बढ़िया बल्लेबाज है। और और वाकई है। में बढ़िया बल्लेबाज है, इसमें कोई संदेह नहीं है। क्लासिक शॉट्स खेलना पसंद करते हैं जरार मुल्ला। लो फुल टॉस, ड्राइव किया गेंद हवा में, फील्डर है मौजूद बाउंड्री पर, कवर्स में एक ही रन लेने का अवसर। जरार पूरी तरह से फिट नहीं है और इसलिए वो ओपन करने भी नहीं आए थे। अब पहली गेंद खेलने के बाद कहीं ना कहीं उनके पैर में जो मोच है वो दर्द महसूस कर रहे हैं। अब पूरी तरह से फिट नहीं हो तो कहीं ना कहीं मुझे लगता है योगी कि आपको थोडा सा रेस्ट लेना भी चाहिए। हो निश्चितपणे, कारण अजय आपण जर पाहिलं तर अजूनही क्रिकेट भरपूर शिल्लक आहे. तुम्ही जर फिट राहाल तर मात्र हिट राहाल. आणि जर अशाप्रमाणे जर तुम्ही रिक्स जर घेत राहिली तर आय थिंक त्याचं नुकसान आपल्या शरीराला होऊ शकतो. आणि असं वाटतं की आज जरा रिटायर हर्ट होतोय. पहिल्या चेंडू मात्र केले तर असताना पाऊस केला, एक पाय त्याने वर केला आणि तिथे मात्र आय थिंक असं वाटलं की थोडीशी मात्र त्याच्या आय थिंक पायाला इजा झाली असावी. जी हाँ, फिर से प्लेयर्स पेविलियन में लौटते हुए जरार मुल्ला, नए बैट्समैन अब कप्तान बाबू नाचन बल्लेबाजी के लिए पहुंच रहे हैं। रिटायर्ड हट हुए हैं जरार। 4 गेंदें अभी भी पारी में शेष है। इस ओवर की शुरुआत भी अच्छी कही जा सकती है जामुलपाड़ा टीम के लिए। पहली गेंद पर सिंगल और रनआउट के रूप में विकेट मिला है मश का। दूसरी गेंद पर सिंगल आया है। स्कोर इस समय 36 रन, 1 विकेट के नुकसान पर। स्ट्राइक शाहिद के पास है जो कि एक सेट बैटर है और शाहिद को ज़रूर यहाँ पर बड़े प्रहार करने पड़ेंगे। 1-2 बड़े हिट्स आते हैं तो 50 के करीब टोटल को लेकर जा सकते हैं। 50 के करीब का टोटल अच्छा टोटल रहा है पूरे टूर्नामेंट में। हालांकि जामुलपाड़ा की बल्लेबाजी तो बहुत ही दमदार है, खासतौर पर ऊपरी क्रम के बल्लेबाज उनके गजब का प्रदर्शन कर रहे हैं इस सीजन में। अगली गेंद स्विंग किया है ऑन साइड में, हवा में, और बढ़िया कैच, शानदार कैच। यह आसान नहीं था क्योंकि तेज ट्रैवल कर रही थी गेंद और थोड़ी सी स्विंग होकर आ रही थी फील्डर के पास, लेकिन बेहतरीन कैच और शाहिद के पारी पर लगता हुआ पूर्ण विराम। उसमें हमने देखा एक बैटर रन आउट हुए, शायद कैच के रूप में आउट हुए। इस बार 2 रन्स मिले हैं। दरम्यान या ठिकाणी पाहू शकाल ज्यांची आपण आतुरतेने मित्रांनो वाट पाहत होतो, भिवंडी पंचायत समितीची माजी उपसभापती आदरणीय गुरुनाथजी जाधव साहेब, त्याच्या सोबतीला माजी ग्रामपंचायत पडगेचे सरपंच आदरणीय रवीजी विशेष साहेब आणि माजी सरपंच पडगेचे सन्मान शशांक तांबोळी साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. आणि पाहू शकाल फटाक्यांच्या आतिषबाजीनं त्यांचा हा स्वागत आणि फलंदाजने त्यांचा स्वागत केला षटकारानं. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आदरणीय गुरुनाथजी जाधव साहेब, रवीजी विशेष साहेब आणि शशांक तांबोळी साहेब, आपलं श्रावण स्मृती चषकामध्ये आम्ही भोकरीकरांच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. बेहतरीन स्ट्रोक पापा सूसे के बल्ले से, शानदार छक्का। स्कोर उछलता हुआ 44 रन, 2 विकेटों के नुकसान पर। अंतिम गेंद पारी में शेष है। भावेश ने शुरुआत अच्छी की लेकिन अब ये बड़ा हिट आता हुआ जिसकी सख्त जरूरत थी बीसीसी बोरीवली को। आखिरी गेंद लेकर भावेश पारदी।
फिर से टॉपेज इस बार हुआ है, हवा में उछालना चाहते थे लेकिन मिस टाइम और आसान सा कैच। अंतिम गेंद पर विकेट का पतन, पारी समाप्त होती हुई बीसीसी बोरीवली की। कुल रन संख्या 44, विकेट गिरे 3 और लक्ष्य रहेगा 4 ओवर्स तो नहीं मिलेंगे, 3.3 ओवर्स में, अर्थात 21 गेंदों में 45 रनों का श्रीराम स्पोर्ट्स जाबुलपाडा टीम के सामने। चला तर या धाबांचा पाठलाग होणार की संरक्षण होणार तत्पुरते आपण आजच्या दिवसातील पहिल्या फेरीत तिसऱ्या सामन्याकडे वाटचाल करतोय. प्रिन्स 11 ओमसाई पडगे विपक्ष विकी स्पोर्ट कुकच्या तुम्हाला पालामलेल आणि मी विनंती करतो या सन्मान्य गुरुराजी जाधव साहेबांना, रवीजी विशे साहेब आणि शशांकी तांबोली साहेब तिघांनी आमच्या टॉस बॉक्समध्ये या. आपल्या शुभ हस्ते आपण या सामन्याची नाणेफेकी संपन्न करू. शशांक साहेब आपण या. सुरुवातीला मी तुम्हाला दोघांना नाणं दाखवतो. एका बाजूला आम्ही भोकरीकर आहेत, दुसऱ्या बाजूला ज्यांच्या नावानं आपण ही स्पर्धा खेळता बेतावनं श्रावण चषकाचा उल्लेख केलेला आहे. 4 ओव्हरची मॅच. चला प्रलेश कॉल देत आहेत. आम्ही भोकरीकर असं त्यांचं म्हणणं आहे, परंतु टॉस जिंकला या ठिकाणी विकी स्पोर्ट कुकचे संघाने. पाहुण्याच्या शुभ हस्ते आपण देऊया कोल्ड ड्रिंक्स, कुकचे संघाला देऊया आपण. अजयजी गोर देसले यांच्या माध्यमातून हा शीतपेय आम्हाला लाभलेला आहे. सर्व पाहुण्यांचा मी आभार व्यक्त करतो आणि विनंती करतो की आपण पुन्हा व्यासपीठावरती जाऊन स्थानापन्न व्हा. थोडीशी हो आकाश, टॉस जिंकलाय, पहिल्या सामना स्पर्धेत तुम्ही खेळणार आहात, किती महत्त्वपूर्ण होता? खूप टॉस इम्पॉर्टंट होता. समोरचा संघ आपण पाहतो ओमसाई पडगे, अर्थात या सीझनमध्ये चांगला खेळतोय. त्यांच्या विरोधात कधी या सीझनमध्ये तुम्ही खेळलेले आहात? नाही. मग पहिल्यांदा खेळणार, काय करणार? फिल्डिंग. संघामध्ये काय वातावरण आहे, काय चेंजेस वगैरे पाहायला मिळतील? ना आहे तेच आहे. मग ही स्पर्धा आपल्यासाठी किती महत्त्वपूर्ण आहे? स्पर्धा जिंकण्याचा प्रयत्न करू आणि ही मॅच जिंकण्याचा प्रयत्न. आकाश, जोस या सीझनमध्ये खेळ राहिला विकी स्पोर्ट कुकची संघाचा, त्याच्यावरती तू संतुष्ट आहेस की अधिक काय करण्याचा प्रयत्न करशील? नाही, अजून एक दुसरी फायनल मारण्याचा प्रयत्न करू. जर शुभेच्छा तुला असतील. प्रलेश, पहिले बी वही था अभी भी वही आहे. चेंजेस का झाला नाही याचा पाठीमागते कोणती एनर्जी वापर करतोयस आणि एक्झॅक्टली माइंडसेट काय तुझा असतो प्रत्येक स्पर्धेमध्ये ज्यावेळी तू खेळतोयस? मला तसा वेळ भेटत नाही माझ्या कामामुळे, पण जेव्हा मी ग्राउंडवर येतो तेव्हा मी 100% देण्याचा प्रयत्न करतो आणि माझ्या टीमला मी सोबत घेऊन चालण्याचा प्रयत्न करतो आणि आजही मी तीच रणनीती वापरेल. जो चांगला क्रिकेट खेळेल तोच पुढे जाऊ शकतो. आम्ही मागील एक प्रश्न विचारला होता की मध्ये 2-3 वर्षाचा आपण जर गॅप पाहिला तर ओमसाई पडगे संघ मात्र काही कारणा तो खेळला नव्हता, परंतु आज नव्याने या सीझनमध्ये तुम्ही या संघाची बांधणी केली, त्याचं पाठीमागचं कारण काय? मला तुम्हाला करेक्ट करायला आवडेल की ओमसाई पडगा ही तब्बल 10 वर्षाच्या वरती होऊन नंतर कमबॅक झालेली आहे आणि ती तेवढ्याच चांगल्या प्रकारे कमबॅक झालेली आहे. पण फायनलनंतर आमचा क्रिकेट थोडासा व्यवस्थित नाही. तो आज या स्पर्धेनिमित्त आम्ही चांगला करण्याचा प्रयत्न करू. शेवटचा प्रश्न समोर बबलू पाटीलचा संघ आहे. 4 षटकाच्या खेळामध्ये किती धावांचं लक्ष ठेवण्याचा प्रयत्न करणार? 55+ टार्गेट करू आम्ही. कोणाकडे जास्त अपेक्षा असतील? मी तुम्हाला पहिलेच बोललो, पूर्ण टीम आमची खेळते आणि पूर्ण टीमकडे मला अपेक्षा मी त्यांच्याकडून ठेवतो. क्या बात आहे. दोघांनी चांगलं या ठिकाणी मनोगत व्यक्त केलेले देऊया आपण हार्दिक शुभेच्छा. टॉस बॉक्समधून अशी बातमी आलेली आहे की विकी स्पोर्ट कुक्स वन द टॉस अँड डिसाइड टू बॉल फर्स्ट अगेन्स्ट प्रिन्स 11 पडगे. जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये, तिकडे सज्जित आमचे सहकारी समालोचक अजय घरत सर. थैंक यू सो मच योगी. स्वागत एक बार फिर से सभी दर्शकों का स्वर्गीय श्रावण स्मृति चषक 2026 के इस अंतिम दिन के खेल में. आज का दूसरा मैच इस समय आपके सामने बीसीसी बोरीवली टीम के सामने चुनौती श्रीराम स्पोर्ट्स जामुलपाड़ा टीम की. बोरीवली टीम ने पहले बैटिंग करते हुए बनाए हैं 4 ओवर्स में 44 रन और अब 21 गेंदों में 45 रन बनाने पड़ेंगे मैच को जीतने के लिए श्रीराम स्पोर्ट्स जामुलपाड़ा टीम को, क्योंकि 3 गेंदों की पेनल्टी लेकर खेल रहे हैं. टीम सही समय पर पहुंची नहीं थी इस मैच के लिए, उसका खामियाजा भुगतना पड़ा है. चला आता मात्र या ठिकाणी आज सामना आपण जर पाहिला तर जांभूळपाडा संघासाठी 24 चेंडूचा नाही आहे, तर 21 चेंडूमध्ये तुम्हाला हा टार्गेट पूर्ण करायचा. या अनुषंगाने तुम्हाला आता या ठिकाणी सुरुवात करावी लागेल. चला बीसीसी संघ आपण फिल्डिंग लावून घ्या, कारण आज या स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे. भरपूर मॅचेस आपल्याला कव्हर करायचे आहेत. 2 सेमी फायनल एक्स्ट्रा आहेत. एक फायनलची मॅच आपल्याला आज खेळवायची आहे आणि सलामी जोडी सुरेश पारदी आणि विजय पारदीला आपण पाहत आहोत.
चूंकि आज वैभव टीम में नहीं है, जिस वजह से सुरेश पारदी विजय पारदी के साथ आए हैं ओपन करने के लिए। अथवा इस सीजन में हमने देखा है कि दोनों की अच्छी जोड़ी जम चुकी है। पहली गेंद राहिल द्वारा, बहुत अच्छी गेंद, थोड़ा सा अतिरिक्त उछाल, बल्ले के ऊपर से गुजरी है विकेट कीपर के पास। ये देखिए शुअर, कारण जेव्हा आपण पाहतो की दोन सगळे एकमेकांच्या विरोधात खेळतात ना जे, त्यावेळी मात्र या सामन्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन मात्र प्रेक्षकाचा वेगळा असतो. कारण दोन लेजेंड, एका बाजूला सुरेश पारदी, दुसऱ्या बाजूला शाहिद खान, आणि दोघांकडे दांडगा अनुभव. हो, यॉर्करचा प्रयत्न खोदून काढलाय आणि त्यानंतर पापा सुसेकडून मात्र चांगला स्टॉप केला गेला. पहिली धाव सुरेशच्या बारपतून निघाली आणि त्याने मात्र आपल्या धावाला सुरुवात केली. दरम्यान पाहू शकाल या स्पर्धेचा आनंद अधिक या ठिकाणी करण्यासाठी, या स्पर्धेची शोभा वाढवण्यासाठी भिवंडी पंचायत समितीचे माजी उपसभापती आदरणीय गुरुनाथजी जाधव साहेब, पडगा ग्रामपंचायतीचे माजी सरपंच रवीजी विशे साहेब आणि शशांक तांबोळी साहेब सध्या आपण पाहतो व्यासपीठावर या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्याचं पुनश्च करूया आपण भोकरीकरांच्या वतीनं सहर्ष स्वागत. एक एक गेंद यहाँ पर महत्वपूर्ण रहने वाली है। जल्दी खेल बैठे, स्लोवर डिलीवरी थी, पिक नहीं कर पाए। सिंगल चुराते हुए बल्लेबाज लेग बाइस के जरिए राहिल इस सीज़न के कई सारे टूर्नामेंट मिस किए हैं शुरुआत में उन्होंने, लेकिन अब वापसी कर रहे हैं। पिछले कुछ टूर्नामेंट से वो टीम में नज़र आ रहे हैं। अभी भी देखिए पूरी तरह से वो रिकवर तो नहीं हो पाए हैं, लेकिन धीरे धीरे हो रहे हैं और उनको अब लग रहा है कि वे खेल सकते हैं, तो खेल रहे हैं अपनी टीम के लिए। बॉलिंग रन अब काफ़ी छोटा आपको नज़र आ रहा है और समझा भी जा सकता है। ऊपर लगी है बल्ले के, हवा में फील्डर नहीं पहुंच पाए हैं। 2 रन यहाँ पर ज़रूर मिलेंगे। अभी भी गेंद को ढूंढ रहे हैं फील्डर और तो उसे ही संतुष्ट करना पड़ेगा वहाँ पर पारदी को। शॉट में उतना कोई आत्मविश्वास नहीं था, बल्ले के बीचों बीच ले नहीं पाए थे। लॉन्ग ऑन, वाइडिश लॉन्ग ऑन है वहाँ पर, वो फील्डर तोड़ रहे थे लेकिन उनके काफ़ी आगे गिरी थी। शाहिद भी कोशिशरत थे लेकिन वो भी नहीं पहुँच पाए थे, तो यहाँ पर थोड़े से किस्मत वाले साबित हुए हैं सुरेश पारदी। 2 रनों से स्कोर आगे बढ़ता हुआ 4 रन बिना किसी नुकसान के। परंतु अजय या लॉंगॉनच्या फिल्डरने तर पूर्ण प्रयास जर तिथे केला असता तर चित्र काहीतरी वेगळं आपलं पाहिलं असतं. परंतु या ठिकाणी फटका चांगला प्रमाणे पाहिला होता, अगदी प्लिक केला, अगदी बॉटम बॅटचा चांगला वापर आणि चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे जात असताना पहिला चौकार या ठिकाणी जांभूळपाडा संघासाठी येत असताना पारदीसच्या बॅटमधून बहुत ही उम्दा स्ट्रोक शफल कर चुके थे और दोनों पैरों के बीच में गेंद डाली हुई थी। फुलर लेन गेंद, कलाइयों का अच्छा उपयोग किया। फील्डर मौजूद थे बाउंड्री पर, इस गेंद को रोक सकते थे लेकिन रोक नहीं पाए हैं। तो कहीं ना कहीं वहाँ पर मिसफील्ड बाबू नाचन थे। गेंदबाज थोड़े से निराश रहेंगे। एक रन बेशकीमती है। चौके से स्कोर आगे बढ़ता हुआ 8 रन। लक्ष्य है 45 रनों का और 21 गेंदों में ये 45 रन कुल मिलाकर बनाने हैं श्रीराम स्पोर्ट्स जांभूळपाडा टीम को। अच्छी नोकझोंक है पहली गेंद से ही इस मैच में। हो, निश्चितपणे. आणि तुम्हाला मात्र या ठिकाणी जास्त स्ट्राईक रेटने मात्र खेळावं लागेल आणि हे चित्रसुद्धा तुम्हाला डोळ्यासमोर ठेवावं लागेल. सध्या आपण पाहतोय पॉवर प्लेचा खेळ सध्या सुरू आहे. 2 क्षेत्ररक्षक आपल्याला डीपमध्ये पाहायला मिळत आहेत. एक वाडिश लॉंग ऑन आहे आणि आपण एक स्क्वेअर लेगच्या ते बॅकवर्ड क्षेत्रामध्ये एक फिल्डर पाहू शकाल आणि मध्ये खूप मोठा गॅप आहे आणि हे पाहू शकाल लेफ्टी बॅटर त्यांच्या समोर आहे. परंतु आता इथून राहिलची रणनीती काय असेल की आता मात्र पुढे चेंडू तो ठेवणार की पारदीच्या झोनमध्ये देणार आणि तो झोनमध्ये चेंडू दिलाय. ऑन साईडला हुक करत असताना चेंडू फेकून दिलाय लॉंग लेगच्या पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. बहुत अच्छा छह रन हासिल किए। अंतिम 2 गेंदों पर 10 रन आए। ओवर की समाप्ति रन संख्या 14 बिना किसी नुकसान के। अब 15 गेंदों का खेल शेष है। 15 गेंदों में चाहिए 31 रन। जरूर सुरुवात मात्र पाहिली तर अजय सुरुवातीला राहिलने चांगल्या प्रमाणे केली, परंतु षटकाचा अंत आपण जर पाहिला तर कुठेतरी या सुरेश पारदीने चांगला केलाय. कारण मागील 3 चेंडूचा विचार आपण केला तर तब्बल 12 धावा त्यांनी जोडल्या आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर विदाउट लॉस 14 धावा आपल्याला फलकावरती पाहायला मिळतात. जी सुरुवात बीसीसी बोर्ली संघाने केली होती पहिल्या इनिंगमध्ये सध्या आपण या ठिकाणी पाहत आहोत. काही प्रेक्षक पहा संघर्ष समतानगर संघाचे खेळाडू जे आहेत ते पडद्याच्या आत आहेत. प्लीज मित्रांनो, आपण जो ऑरेंज पडदा आहे ती आमची सीमारेषा आहे, त्याच्या पलीकडे बसा. भरपूर इकडे निसर्गरम्य वातावरण आहे. तुम्ही कुठेही बसून या स्पर्धेचा आनंद घेऊ शकता.
15 गेंदे और 31 रन, यह है समीकरण। बीसीसी के कैप्टन प्लीज कोऑपरेट करें टाइम के मामले में, ज़्यादा समय बर्बाद ना करें। माजिद अब गेंदबाजी के लिए तैयार होते हुए, एक और अनुभवी गेंदबाज लेफ्ट आर्मर। पहले ओवर में आपने देखा ही होगी कि एक गेंद आगे मिल रही थी सुरेश को, एक गेंद थोड़ी सी पीछे डाल रहे थे, तो कहीं ना कहीं सुरेश भी थोड़ा सा उसको प्रिडिक्ट कर चुके थे। लास्ट में हमने देखा जिस गेंद पर चौका लगा वो फुलर लेंथ की गेंद थी, और उनको पता था कि कहीं ना कहीं अब लेंथ में थोड़ा सा खिंचाव होने वाला है, जिस वजह से वो क्रीज में बहुत डीप जाकर तैयार ही थे उस गेंद के लिए। उस गेंद को शॉर्ट पिच बनाया उन्होंने, बहुत ही उम्दा बल्लेबाजी। हो, म्हणजे आपण म्हणू शकतो की अजय या चेंडूमध्ये एवढी खराबी नव्हती, परंतु फटका तिथे मात्र सुरेश पारधीनं बनवला आणि काय मात्र त्या ठिकाणी त्याच्यावरती परफेक्ट मिडल पाहिलं. चला माझीच आपण खेळायला सुरुवात करा मित्रांनो. वेल भरपूर होतोय. पहिल्या षटकामध्ये पाहिलं तर 14 धावा या ठिकाणी जोडल्या गेल्या आणि आता मात्र पाहू शकतो या ठिकाणी माजिद शेख लॉंग रनअपनं मात्र आपल्या षटकाला सुरुवात करतोय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट ना, ओव्हर पिच समोरच्या दिशेने उडवलाय आणि चेंडू लॉंग ऑफच्या पलीकडे, आणि अशाच फटकी मात्र पाहतो की विजयला खेळण्यासाठी प्रमोशन दिला जात असतो आणि त्याच्या बॅटमधून निघणारा पहिला सिक्सर. बहुत ही आकर्षक स्ट्रोक, गेंद टप्पा पड़ने के बाद हल्की सी बाहर की तरफ ज़रूर निकल रही थी, लेकिन काफ़ी ऊपर डाली हुई गेंद थी, और अपने लॉन्ग लीवर्स का बहुत अच्छा इस्तेमाल करते हैं ये बल्लेबाज विजय पारदी। सिक्सर के साथ स्वागत माजिद का। इस बार बिहाइंड विकेट खेल दिया है, एक और बेहतरीन स्ट्रोक, वन बाउंड चौका। विजय पारदी इज ऑन फायर, आणि आय थिंक आपण जर पाहिलं तर विजयनं आतापर्यंत 3 चेंडू मात्र फेस केले आणि 3 पैकी 2 चेंडूला मात्र या ठिकाणी या सीमरेषेचं दर्शन घडवलं. आणि आता विजयला सुद्धा माहिती आहे की अजय की आता मात्र 24 चेंडूमध्ये नव्हे तर 21 चेंडूमध्ये आपल्याला टार्गेट पूर्ण करायचं आहे, धावांचा वेग वाढवायचा आहे. एकूण चौकाच्या साह्यानं काल 24 धावा लागल्या गेल्या, म्हणजे अजूनही विजयासाठी 21 धावांची गरज आहे आणि चेंडू शिल्लक आहे त्या ठिकाणी 13 बॉल 21 ची गरज. जोखिम उठाकर बल्लेबाजी करना पसंद करते हैं विजय पारदी। पहले सीधे बल्ले से छक्का जड़ा और दूसरी गेंद स्टंप्स की तरफ थी, वो वहाँ पर उन्होंने थोड़ा ऑफ स्टंप के बाहर शफल किया, इम्प्रोवाइज तरीके से एक घुटना नीचे टिकाते हुए लॉन्ग लेग की दिशा में गेंद को निकाला है। लेकिन अपने आप को बैक करते हैं हर समय, जब भी बड़े स्ट्रोक के लिए जाते हैं निडर होकर बैटिंग करना पसंद करते हैं, ये खासियत है विजय पारदी के बल्लेबाजी की। जल्द से जल्द विकेट चटकाना पड़ेगा यहाँ पर बीसीसी को, यदि मैच में पूरी तरह से वापसी करनी है तो, अथवा 13 गेंदे 21 रन 10 के 10 विकेट सुरक्षित है तो उतना मुश्किल नहीं होना चाहिए जाम्बलपाड़ा टीम के लिए। फुलर लेंथ, अच्छी गेंद, बिट किया। इस बार थोड़ा सा रक्षात्मक रवैया नजर आया बैटर का। बिलकुल थोडंसं मात्र या सेन्सिबल क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न केला होता, कारण विजयला ठाऊक आहे की एक सिक्सर आला, या ओव्हरमध्ये एक चौकार आला, कुठे मात्र स्ट्राईक रोटेट जर आपण केली तर मात्र आपल्या संघासाठी चांगला होऊ शकतो. परंतु सुरेश पारदी थोडासा मात्र त्या ठिकाणी निराश राहिला. परंतु अजूनही पाहिलं तरी ते सलामीवीरांनी चांगली बॅटिंग केलेली आहे. इथे मात्र पहा अगदी बॉडीला ब्रश होणारा चेंडू माजिद वेगाने चेंडूवरती पोहोचलाय, परंतु आय थिंक हलकीशी बॅटची कडा होती, हे पंचाने मात्र त्या ठिकाणी पाहिलं आणि सिंगल धाव मात्र त्या ठिकाणी पूर्ण केली गेली. परंतु अजय ज्याप्रमाणे धावा येत आहेत आपण एक्झॅक्टली थोडंसं भाकीत करू शकतो की या सामन्यावरती थोडाफार वर्चस्व आपल्याला या ठिकाणी जांभूळपाडा संघाचं पाहायला मिळतोय. शुरुआत को देखते हुए आप कह सकते हो, लेकिन अभी भी मैं मानता हूँ कि मैच बराबरी का है, क्योंकि आप देखोगे तो 11 गेंदें बची है, 11 गेंदों में 20 रन चाहिए। भले ही विकेट नहीं गिरा है, लेकिन यदि गेंदबाज अच्छे लाइन लेंथ पर गेंदबाजी करते रहते हैं तो यहाँ से भी बाजी मार सकती है बीसीसी बोरीवली। हाँ, बल्लेबाजों के लिए ये थोड़ा आसान रहता है कि 1-2 बड़े हिट्स आते हैं तो बिल्कुल समीकरण आसान बन सकता है। परंतु बीसीसी बोरिवली संघाला इथून एखादी विकेटची आवश्यकता असेल या मॅचमध्ये, जर तुम्हाला बाउन्स बॅक करायचं असेल तर मात्र एखादी विकेट्स तुम्हाला घ्यावी लागेल आणि तो प्रयत्न मात्र या ठिकाणी शाही आय थिंक माजिद मात्र या ठिकाणी प्राप्त करेल का. चला शायद आपण जास्त वेळ घेता मित्रांनो. 11 गेंदे 20 रन, पहले विकेट की तलाश में बीसीसी। सुरेश पारदी के पास स्ट्राइक, हवा में खेला है लेकिन थोड़ा सा मिस टाइम स्ट्रोक, फील्डर दूर है, दूसरे की कोशिश और तेज दौड़े है, कहीं ना कहीं रॉन्ग एंड थ्रो भी था। 2 रन्स कंप्लीट होते हुए थोड़ा सा स्लाइस कर बैठे थे, जिस तरह से वो मिडल करना चाहते थे कर नहीं पाए थे, लेकिन कभी कभी आपकी टाइमिंग थोड़ी सी गलत रहती है तो भी उसका फ़ायदा मिलता है। अच्छे से टाइम करते तो शायद फील्डर के हाथ में भी जाती थी।
2 रन्स मिले हैं, मूल्यवान रन्स, स्कोर बढ़ता हुआ 27 रन। 45 रनों का पीछा करती हुई आज के इस दूसरे मैच में जीतने के लिए श्रीराम स्पोर्ट्स जांबुलपाड़ा टीम अब 18 रन चाहिए। शेवटचा बॉल आणि हा चेंडू मात्र फार निर्णायक राहणार आहे दोन्ही टीमच्या अनुषंगानं। इथे जर माजिदनं एखादा विकेट्स जर शोधून दिला आपल्या टीमसाठी तर मात्र या सामन्याला जरूर मजा येऊ शकेल, रंगत मात्र या ठिकाणी वाढू शकेल आणि तो प्रयत्न ते करेल का। लेफ्टी वर्सेस लेफ्टी, हो बॅटच्या आतली कडा, शॉट फाईलिंग आहे, फिल्डिंग चांगल्या प्रमाणे पाहायला मिळाली, परंतु फेकी संत आली आणि त्याच्यामुळे पाहतो की सिंगल धाव मात्र पूर्ण करण्याची संधी सुरेश पारधीला मिळाली आणि अशा रीतीने पाहू शकेल 2 षटकांचा खेळ इथे मात्र या ठिकाणी संपन्न झालेला आहे। 45 धाबांचा पाठला करत असताना श्रीराम स्पोर्ट्स जांभूलपाडा संघाची धावसंख्या विदाउट लॉस 28 धाबा फलक्यावरती पाहायला मिळतात आणि आता येणाऱ्या शेवटच्या 9 चेंडूच्या खेळामध्ये अजूनही 17 धाब्यांची गरज। 9 गेंदे 17 रनों की जरूरत। चलिए समय का ख्याल रखें प्लीज़, सभी खिलाड़ियों से रिक्वेस्ट है आप समय बर्बाद ना करें। आज फाइनल डे है और कुल मिलाकर 10 मैचेस आज खेले जाने वाले हैं। आज नई 8 टीमें एक्शन में, पहले 3 दिन 12-12 टीमें खेल रही थी, 36 टीमें खेल चुकी है। आज एक मैच खत्म हुआ है, इससे पहले ये दूसरा मुकाबला है। इसके बाद प्रिंस 11 ओमसाई पड़गा और विकी स्पोर्ट्स कुक्से के बीच में मुकाबला रहेगा। उसके बाद बाबनदेव कुरुंद और जय महाराष्ट्र बोहिरगांव के बीच में पहले राउंड का अंतिम मैच खेला जाएगा और फिर सेकेंड राउंड के मैचेस, क्वार्टर फाइनल, सेमीफाइनल्स, फाइनल, इस तरह का आज का ऑर्डर ऑफ प्ले है। सिन्नान गेंदबाजी के लिए तैयार होते हुए, महत्वपूर्ण कड़ी है गेंदबाजी में, जहां तक हम देखें तो बीसीसी बोरीवली के लिए कई बार गेम चेंजर साबित हुए हैं। मैच में काफ़ी रोचकता है फिलहाल, विकेट नहीं गिरा है लेकिन 9 गेंदों में अभी भी 17 रनों की ज़रूरत है मैच को जीतने के लिए श्रीराम स्पोर्ट्स जांबुलपाड़ा टीम को। सुरेश पारदे इस समय स्ट्राइकर जोन पर। बल्लेबाजों के पास वो लाइसेंस तो है कि अब खुलकर बिल्कुल वो खेल सकते हैं, क्योंकि विकेट्स पूरे सुरक्षित है तो विकेटों की उतनी परवाह नहीं की जाएगी। और 1-2 बड़े हिट्स की तो बात है, 2 बड़े हिट्स शायद वो सोच रहे होंगे, 9 गेंदों में 17 रन चाहिए तो। लेकिन सिन्नान क्या अनुमति देंगे वो बड़े हिट्स लगाने की, ये देखने वाली बात है। अच्छी गेंदबाजी करना जानते हैं, तेज तर्रार गति से गेंदबाजी करते हैं। सिन्नान की पहली गेंद, यॉर्कर का प्रयास था, लो फुल टॉस, छोटी बैकलिफ्ट से उसको ड्राइव किया है, ढकेला केवल लॉन्ग ऑन की जानिब, सिंगल ले लिया है और स्ट्राइक दे दी है विजय पारदी को। अब 8 गेंदें बची है और 16 रनों की ज़रूरत जांबुलपाड़ा टीम को मैच जीतने के लिए। अगदी आपण जर पाहिलं अजय तर या ठिकाणी हा सामना क्लोज घेऊन जाण्याचा प्रयत्न सुरेश पारदे करतो आणि कुठेतरी आज आपण जर पाहिलं तर थोडंसं संयम सुद्धा त्यांनी बाळगला आहे आणि जास्तीत जास्त स्ट्राईक तो आता मात्र आपल्या पार्टनरला विजयला तो देण्याचा प्रयत्न करतो। कारण एका बाजूला पाहिलं तर विजय आक्रमणानं मात्र पाहिलं तर या ठिकाणी एक चौकार, एक षटकार त्याच्या बॅटमधून निघाला आणि या चांगल्या प्रमाणात तो खेळतोय आणि एक चांगली रणनीती आपण म्हणू शकतो या दोघांच्या माध्यमातून। परंतु आज पाहू शकाल या ठिकाणी 8 चेंडूचा अजूनही खेळ शिल्लक, 8 मध्ये 16 धाब्यांची अजूनही गरज टीम जांभूलपाडा संघाला। आणि त्यानंतर पाहू शकतो स्लॅग स्वीप करण्याचा प्रयत्न, पंचांकडे लाऊड अपील, लेग बी फोर्ससाठी, परंतु ती पंचांनी अपील फेटाळली। डॉट बॉल फार महत्वपूर्ण राहणार आहेत बीसीसी संघासाठी। जी हाँ, डॉट गेंदे, सिंगल भी यदि बनता है हर गेंद पर तो भी मुझे लगता है कि बल्लेबाजों पर ज़्यादा प्रेशर रहेगा अब यहाँ से, क्योंकि गेंदों की संख्या पहले ही कम है, रन्स आपको अधिक बनाने हैं। विकेट्स भले ही आपके पास है लेकिन डॉट बॉल से काफ़ी दबाव बनने वाला है। तो पहले 2 गेंदों पर सिर्फ 1 रन खर्च किया है सिन्नान ने, ये अच्छी शुरुआत है। और डेथ ओवर्स के खासतौर पर स्पेशलिस्ट बॉलर भी माने जाते हैं सिन्नान, क्योंकि वो यॉर्कर लेन पर गेंदों को रखना जानते हैं। रफ्तार अच्छी है, फुलर लेन की भी जब गेंदबाजी करते हैं तो उसको उठाकर खेलना इतना आसान होता नहीं है किसी भी बल्लेबाज के लिए। अब गेंदें बची है 7, रन चाहिए 16। सिन्नान चले दाहिने हाथ से ओवर द विकेट, फील्डर है डीप में, बाबू के रूप में सफाई से फील्ड किया है, एक ही रन मिलेगा। दबाव की स्थितियां है दोनों टीमों के लिए, ये ज़बरदस्त मैच, इसी की हमने उम्मीद की थी, यही चर्चा हो रही थी मैच शुरू होने से पहले कि दोनों टीमों के बीच में जब भी मैचेस होते हैं तो वो देखने लायक होते हैं, रोमांचक मुकाबले होते हैं। निश्चितपणे आहे, कारण दोन्ही संघ जर पाहिले तर एका ताकदीचे आहेत, एका कॅलिबरीचे आहेत आणि अनेक वर्ष आपण पाहतो की पडगा टेनिस क्रिकेटमध्ये या दोन्ही संघाचा दबदबा राहिलेला आहे। परंतु इथे परिस्थिती थोडीशी नाजूक आपण पाहतो, कारण ज्याप्रमाणे सिन्नानं पहिले 3 चेंडू हाताळले, फक्त 2 धाबा इथे खर्च केल्या, पण सिन्नांचे 3ही चेंडू आता मात्र या ठिकाणी
भरपूर महत्त्वपूर्ण राहणार आहेत. म्हणजे हा षटक मात्र सांगून जाणार की कुठला संघ आता मात्र विजयाच्या दिशेने आगेकूच करणार आणि कुठला संघ मात्र या सामन्याच्या माध्यमातून या ठिकाणी पिछाडीवरती राहणार. तर इथून तुम्हाला एखादा मोठा फटका शोधावा लागेल. परंतु शोधत असताना मात्र पाहू शकाल या ठिकाणी सुरेश सुद्धा चाच पडलाय. त्याच्यानंतर पाहू शकाल आता रनआउटच्या स्वरूपात या ठिकाणी टी व्ही पंचाची मदत घेतलेली आहे. यस पंच रमेश राय सर, सॉफ्ट सिग्नल काय आहे? सॉफ्ट सिग्नल आऊट आहे. म्हणजे कुठेतरी आता विजय पारदीची विकेट्स धोक्यात आहेत पाहायला मिळते. परंतु टी व्ही पंच आता गोकुलदास पाटील सर आता मात्र चेक करतील आणि जो काही निर्णय येणार तो निर्णय आता मात्र तुमच्यापर्यंत आम्ही पोहोच. डिसिजन पेंडिंग. गेंद ज़्यादा दूर गई नहीं थी और इस ओवर में बड़े हिट्स आ नहीं रहे हैं, तो उसी का भी ये नतीजा. वहाँ पर स्ट्राइक रोटेट करने का प्रयास ज़रूर किया गया है. देखना है उसमें कामयाब हो पाया है या नहीं बल्लेबाज. विकेट कीपर के हाथों से रन चुराने की कोशिश हुई थी. भरपूर क्लोज. सॉफ्ट सिग्नल जो था उसी के अनुसार अब ये निर्णय जाएगा. बैट्समैन आउट. पहला झटका लगता हुआ सिंगल चुराने का प्रयास, जबकि गेंद बिल्कुल विकेट कीपर के पास ही गई थी. ज़्यादा जोखिम था इस रन में और आखिरकार विजय पारदी रन आउट होते हुए. समीकरण चेंज होता हुआ 5 गेंदों में 15 रनों की आवश्यकता है. चलिए नए बल्लेबाज को तुरंत मैदान में आना है. पांच गेंदे 15 रन. अभी भी मैच खत्म नहीं हुआ है. ये कठिन चुनौती ज़रूर है, लेकिन बल्लेबाज काफ़ी अच्छे हैं इस टीम के पास और आने वाले बल्लेबाज देखना है कि कौन आता है. हां, हा सुद्धा प्रश्न होता मात्र इथे पाहायला मिळतोय. कारण विशाल पाटील सारखा त्याच्याकडे फलंदाज आहे. भावेश पारधी, हनुमान पारधी. बॅटिंग ऑर्डर जर पाहिली तर खूपच खोल आहे. परंतु इथे कुठल्या फलंदाजीची निवड केली जाणार आणि आता मात्र सर्व काही चर्चा केल्या तर आता भावेश पारधीला मात्र या ठिकाणी प्रमोशन दिला गेलं आहे. परंतु आता मात्र भावेशसाठी सुद्धा मात्र एवढं सोपं नसणार आहे. कारण 5 चेंडूचा खेळ आता मात्र शिल्लक आहे आणि 5 चेंडूमध्ये 15 धाब्यांची गरज. कारण तो आपण मागील जो विकेट्स पाहिला, कारण पूर्णपणे जो पिक्चर होता तो मात्र या ठिकाणी कॅप्चर झाला नाही आणि त्याच्यामुळे मात्र पाहतो की सॉफ्ट सिग्नलच्या आधारे मात्र विजयला त्या ठिकाणी बाद घोषित केलं. भावेश पारदी छोटे कद के खिलाड़ी, लेकिन बड़े शॉट्स खेलने में माहिर है. यस, कंक्लूसिव एविडेंस यदि नहीं मिलता है तो फिर सॉफ्ट सिग्नल ही फाइनल माना जाता है नियमों के अनुसार. सिन्नान बेहतरीन गेंदबाजी कर रहे हैं इस ओवर में. 5 गेंदें और 15 रनों की ज़रूरत. अगली गेंद प्लेन में सीधे विकेट कीपर के पास. तेज तर्रार गेंद, एक और खूबसूरत गेंद सिन्नान द्वारा. क्रिकेटच्या खेळामध्ये वेल बदलायला वेल लागत नाही आणि ती वेल बदलली गेली बीसीसी बोरिवली संघाची. कारण एक क्षण असं वाटलं होतं की ज्यावेळी 2 षटकात आपण खेळ पहिला जांभूळपाडा संघ मात्र सामना मात्र सहजपणे जिंकेल. परंतु तदनंतर सिन्नांचा स्पेल वापसी करणारा राहिलाय आणि त्या मात्र एक वेगळी ऊर्जा निर्माण झाली बीसीसी बोरिवली संघाच्या खेळण्यामध्ये. अजून एक चांगला चेंडू बॉडीला बरेच होणारा अगदी एस्टाच्या मधोमध पकडलाय आणि फलंदाज लेग बिफोरच्या रूपाने भावेश पारधी एकही धाब्याचं योगदान दिलं नाहीये आणि निराश पावलानं आता मात्र माघारीच चाललाय. लागणारा हा दुसरा धक्का जय श्रीराम स्पोर्ट जांभूळपाडा संघाला. कोई शंका नहीं थी अंपायर के मन में. ऑन साइड में उठाकर खेलना चाहते थे, थोड़ी सी अंदर आई थी गेंद, फुलर लेन की गेंद और बिल्कुल स्टंप्स के सामने पाए गए हैं. भावेश पारदी खाता भी नहीं खोल पाए. 2 गेंदों का सामना किया उन्होंने. शानदार सफल ओवर समाप्त हुआ. सिन्नान का सिर्फ 2 रन खर्च किए. एक बैट्समैन रन आउट हुए और एक विकेट सिन्नान के खाते में. अब मात्र 3 गेंदें शेष है. वैसे स्क्रीन पर दर्शक देख रहे हैं कि 6 गेंदों में 15 रन, लेकिन 3 गेंदों से पेनलाइज किया गया है इस मैच में जांभूळपाडा टीम को, जिस वजह से समीकरण जो है वो 3 गेंदें और 15 रन.
स्ट्राइक सुरेश पारदी के पास रहेगा। आखिरी ओवर 3 गेंदों का होने वाला है। पापा सुसे गेंदबाजी करने के लिए तैयार होते हुए। सिन्नान की तारीफ करनी होगी, अपने स्ट्रेंथ पर गेंदबाजी की उन्होंने। अक्सर हम देखते हैं कि वो तेज़ गेंदबाजी करते हैं, फुलर लेन पर रखते हैं तो वो सफल साबित होते हैं। और कोई गेंद शॉर्ट पिच नहीं डाली उन्होंने, फुलर लेन पर ही रखा गेंदों को और उसी से बल्लेबाजों को तंग किया। जरूर अपेक्षा बीसीसी बोर्डी संघाला आपण जर पाहिली तर राहिलकडून असावी, माजिदकडून असावी, परंतु आज अपेक्षा पूर्ण करणारी गोलंदाजी सिन्नानची आपण पाहिली. फक्त 2 धावा त्यांनी मात्र आपल्या एका षटकाच्या स्पेलमध्ये खर्च केला आणि आता मात्र येणाऱ्या 3 चेंडूमध्ये 3ही मोठे फटके मात्र या ठिकाणी सुरेश पारदीला मात्र खेळावले. पहा पंचाच्या माध्यमातून या ठिकाणी तुम्हाला ऑन केला जातो की आपण खेळायला सुरुवात करा. आणि पहा या स्पर्धेचा प्रमुख नियम चेसिंग कंपल्सरी आहे, म्हणजे तुम्हाला या ठिकाणी 14 धावा जोडाबाद लागतील हा सामना जिंकायचा असेल तर. विशाल पाटील हा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो आणि आज अक्षरशः जर आपण पाहिलं तर वैभव लिहायची मात्र कुठेतरी या संघाला उणी भासली असं म्हणायला हरकत नाही. परंतु म्हणतात ना, जो हजीर तो वजीर. 3 बॉल 14 धाब्यांची गरज असताना पापा सुसे 15 धाब्यांची गरज आहे. सुरेश पारदी इथे मात्र पाहू शकाल या ठिकाणी आपल्या संघाला जिंकून देणार का, परंतु मॅचची कडा स्टँडच्या पाठीमागे एमएसचा चांगला झेल आणि कॉटबी यांच्या माध्यमातून या ठिकाणी अजून एक विकेटचं पतन. आणि आता मात्र जो विजयाचा सुगंध आहे तो आता मात्र भोकरीच्या स्पर्धेतून संपूर्ण पडगा शहरामध्ये आता दरवळला असेल, त्यात काही शंका नाहीये. बीसीसी बोरवली संघाला, कारण या संघाला आता मात्र कोणीही या स्पर्धेमध्ये पराभूत करू शकणार नाही. परंतु जर गोलंदाजीने जर चुकी केली तर मात्र इथे सुद्धा जांभूलपाडा संघ जिंकू शकतोय. निबट राकेश पारदी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. 2 चेंडू शिल्लक. ओ स्लोअर वन बुलबुलैया सिंगल तो चुरा लिया है वहाँ पर, लेकिन उससे कुछ काम बनने वाला नहीं है. 22 का इशारा करते हुए अंपायर. अतिरिक्त रन. आखिरी गेंद शेष है, 14 रन चाहिए. 9 गेंदों में 17 रन चाहिए थे, तब आए थे गेंदबाजी के लिए सिन्नान और उन्होंने वो गेम चेंजिंग ओवर डाला, सिर्फ 2 रन खर्च किए. वैसे स्टार्ट अच्छा मिला था जामुलपाड़ा टीम को, पहले 2 ओवर में 28 रन बनाए थे सलामी बल्लेबाजों ने. अंतिम गेंद लॉफ्ट कर दिया है, स्ट्रेट डाउन द ग्राउंड. 6 रन मिलेंगे, लेकिन बहुत देर की मेहरबा आते आते मैच समाप्त होता हुआ मुकाबला जीत लिया है बीसीसी बोरीवली ने. कॉन्ग्रेचुलेशंस टीम बीसीसी एंड हार्ड लक टफ लक श्रीराम स्पोर्ट्स जांभूलपाड़ा. हार्ड लक टीम श्रीराम स्पोर्ट्स जांभूलपाडा संघ. आणि आज अजय 3 चेंडू भरपूर मागात पडले आणि मित्र म्हणतो की भावेशच्या जागेवरती विशाला पाटीलला जर इथे प्रमोशन दिलं असतं तर आधी चित्र काहीतरी वेगळं पाहायला मिळू शकलं असतं. परंतु हरकत नाही, जो जिसा व सिकंदर. आणि या स्पर्धेमध्ये पहिला विजय संपादित केला बीसीसी बोरवली संघाने. आणि देऊया आपण सामन्यातील मॅन ऑफ द मॅच, ज्यांनी आपल्या संघासाठी वापसी करणारा स्पेल हाताला फक्त धाबा खर्च केल्या, 2-1 विकेट्स प्राप्त केली आणि तो खेळाडू आहे बीसीसी बोरवली संघाचा मिस्टर सिन्नान खोत. प्लेयर ऑफ द मॅच. जबरदस्त सिन्नाची गोलंदाजी या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. चमत्कारी गोलंदाजी त्याच्याकडून पाहिली आणि या स्पर्धेतून प्रवास जो होता तो मात्र या ठिकाणी संपन्न झाला जांभूलपाडा संघाचा. जरूर तुम्हाला पुढील स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आणि आज पाहू शकाल या ठिकाणी आपल्या विभागातील दानशूर व्यक्तिमत्व आपण पाहत आहोत. या ठिकाणी व्यासपीठावरती विराजमान आहेत. मी माझी उपसभापती आदरणीय गुरुनाजी जाधव साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते जी आकर्षक ट्रॉफी आहे ते आपल्या शुभ हस्ते वितरित करा. तर रवींद्रचे विशेष साहेबांना विनंती करतो, माजी सरपंच ग्रामपंचायत पडगे, त्यांच्या शुभ हस्ते आपण देणार आहोत स्वीट बॉक्स. मैच के बाद कुछ मीठा हो जाए. आणि आदरणीय शशांक तांबोळी आपल्यामध्ये आज उपस्थित आहेत, त्यांच्या शुभ हस्ते आपण एनर्जी ड्रिंक देऊया. हेल आहे तो आपल्या शुभ हस्ते द्या. वेल बॉल सिन्नान, जरूर तुला पुढील सामन्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आणि आपण जाऊया सन्मानाकडे. उपस्थित पाहुण्याचा सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करतोय. आज वेळेत वेळ काढून या स्पर्धेची शोभा वाढवण्यासाठी आपल्यामध्ये
पाहू शकाल सर्व मान्यवर आज आपल्यामध्ये पाहायला मिळत आहेत आणि हा सन्मान जो आहे सन्माननीय अमोलजी गोरले यांच्या शुभ हस्ते आपण हे सर्व सन्मानित आपण संपन्न करतोय. भिवंडी पंचायत समितीचे माजी उपसभापती आदरणीय गुरुनाथजी जाधव आणि या साहेब जरूर क्रिकेटचे खूप बडे चाहते आहेत. आणि त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करीत आहोत. अमोलजी गोरले यांच्या शुभ हस्ते उपदार माजी शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान